नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश काळे पुन्हा स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलला. तर शेतकरी बंधूंनो, इमारत बांधकाम विभागामध्ये भांडेवाटप योजना पुन्हा सुरू झालेली आहेत ऑनलाईन प्रकारे. तर ऑनलाईन प्रकारे अर्ज कशा प्रकारे ऑनलाईन करायचा तर या व्हिडिओमध्ये बघूया. जर त्या अगोदर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. जर तुमच्याकडे वेबसाईट नसेल तर वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही डायरेक्ट तिच्यावर लॉग इन होऊ शकतात. तर वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ. तर वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला जो तुमचा नंबर आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे, एमएच नंबर. व डिटेल बघायचे, नोंदणी दिनांक तसेच वृत्तीकरण दिनांक अशा प्रकारे माहिती टाकून घ्यायची आहे पद्धतशीर प्रॉपरपणे. त्याच्या अगोदर जर तुमचा इमेज नंबर तुम्हाला माहीत नसेल तर इमेज नंबर चेक कसा करायचा ते सुद्धा बघून घेऊ या व्हिडिओमध्ये. तुम्हाला इमेज नंबर चेक करायला सुद्धा लिंक भेटून जाईल. त्या लिंकवर तुम्ही जाऊन इमेज नंबर तुमचा तपासून चेक करू शकतात. इमेज नंबर चेक करता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. नंतर तुमचं जे OTP आहे तो OTP टाकून इथं करून घ्यायचा आहे. आधार नंबर ज्याच्या नावावर फाईल झालेली आहे ते फाईलचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे जो दिलेला आहे तो. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला खाली एमएच नंबर इथं अशी प्रोफाईल ओपन होईल तुमची बांधकाम विभागाची. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल रजिस्ट्रेशन नंबर, त्यालाच आपण एमएच नंबरसुद्धा साध्या भाषेत म्हणू शकतो. तो एमएच नंबर हा कॉपी करून घ्यायचा आहे किंवा एका साईडला बाजूला लिहून घ्यायचा आहे. ते लिहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवर यायचं आहे बांधकाम भांडेवाटप योजनेच्या. त्याच्यानंतर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तिथं एक तुमचं एमएच नंबर टाकून तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे नोंदणी दिनांक ती सुद्धा टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचं नोंदणी कधी झाली ती सुद्धा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख व मोबाईल नंबर प्रॉपरपणे चेक करून टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला तसं येतं डायरेक्ट एमएच नंबर आहे ते सुद्धा चांगलं आहे. एमएच नंबर टाकल्यावर तुमची पूर्ण माहिती निघून येते. त्यानंतर तुम्हाला पद्धतशीरपणे चेक करायचं आहे हे चुकता काही. त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला निवडायचं आहे तुमचं जे हे आहे त्या ॲप्लिकेशनचं कुठं राईन वगैरे ते शेड्यूल ते निवडायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की तेव्हाच तुम्हाला भांड्याचा संच कशा करायचा ऑनलाईन अप्लाय करायचा आहे तो पूर्णपणे कळेल. त्यानंतर तुम्हाला खाली सेंड डेट ऑफ अपॉइंटमेंट, तुमची शेड्यूलची डेट आहे ती डेट तुम्हाला निवडायची आहे. ज्या तारखा दाखवलेल्या आहेत येलोमध्ये त्या सर्व बुक झालेल्या आहेत आणि ज्या रेडमध्ये आहेत त्या सुट्टीचे दिवस आहेत आणि जे राहिलेले व्हाईट याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला ते शेड्यूलला एक भेटलेले आहे. ते तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडू शकता शेड्यूल तारीख. त्यानंतर तुम्हाला शेड्यूल तारीख निवडायची आहे. प्रॉपरपणे तुमची तारीख निवडून घ्यायची आहे. तारीख निवडल्यानंतर तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशनचं जे फॉर्म आहे ते फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला तसं त्याचे फॉर्मची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. डाउनलोड करून तुम्हाला ते सिग्नेचर करून वगैरे नाव वगैरे लिहून नोंदणी क्रमांक टाकून तुमचा एमएच नंबर, त्यानंतर तुमचा परिपूर्ण माहिती पद्धतशीर माहिती बघून घ्यायची आणि लिहून घ्यायचं आहे. नंतर खाली दिलेलं आहे सिग्नेचरचं ऑप्शन वगैरे, ते सिग्नेचरच्या ऑप्शनवर तुम्ही सिग्नेचर मारून घ्यायची आहे. तुमची सिग्नेचर मारल्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, प्रॉपरपणे पद्धतशीरपणे चेक करून घ्यायचं. तर इथं तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, त्याला सही नाव म्हणजे तुमचं जे नाव आहे ते नाव टाकून तुम्हाला सिग्नेचर करून सबमिट करायचं आहे प्रॉपरपणे. त्याच्यानंतर आजच्याकडे फॉर्म पद्धतशीरपणे भरून घेतल्यानंतर तुम्हाला तो PDF मध्ये कन्वर्ट करायचा आहे. PDF मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपरपणे तो सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथं सेल्फ डिक्लेरेशन स्वयं घोषणापत्रामध्ये अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रिंट दिसेल, एक प्रिंट डाउनलोड करून घ्यायची तुम्हाला. जी भांड्याची जी किट वाटप योजनेची जी प्रिंट आहे ती प्रिंट, त्याच्यावर तुम्हाला ॲड्रेस वगैरे पूर्ण माहिती दिलेली आहे.
ते माहिती पूर्ण वाचून घ्यायची आणि जे तारखेला तुम्हाला दिलेलं आहे ते तारखेला तुम्हाला जायचं आहे तिथं. ही जो फॉर्म आहे ही जी पेंडिंग आली ती इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची आहे. तुम्हाला याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे, काय व कसं आहे काय नाही, मंडळाकडून किती काय, तुमचा फोटो वगैरे ते काय का तुम्हाला सोबत न्यावं लागेल काय नाही, कसं वगैरे माहिती दिलेली आहे. व छायाचित्र व काय पासपोर्ट साईजचा फोटो वगैरे, आधार कार्ड व राशन कार्ड व इतर दिलेलं आहे. अशा प्रकारे जी माहिती दिलेली आहे ती पूर्ण वाचून घ्यायची तुम्हाला. ती पद्धतशीरपणे व शांतपणे वाचून घ्यायची. व सुरुवातीला तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तसं तुम्हाला कळवा. तुमच्या नवीन माहिती घेऊन येतो. मित्रांनो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.